झालेल्या वादळी पावसाच्या दरम्यान मिरज तालुक्यातील सांबरवाडी येथील शेतकरी तानाजी गणपती यादव यांची म्हैस विजेच्या धक्क्याने ठार झाली। याबाबत अधिक माहिती अशी की काल दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास सांबरवाडी परिसरात वादळी पावसाला ढगांच्या गडगडाटासह सुरुवात झाली। पाऊस मात्र विजांचा प्रचंड कडकडाट सुरू होता। त्याचवेळी विजेचा प्रचंड कडकडाट होऊन सांबरवाडी येथील कुमठे रस्त्यावर असणाऱ्या यादव मळ्यातील गरीब शेतकरी तानाजी गणपती यादव यांची घरासमोर बांधलेली अंदाजे 1 लाख रुपये किमतीची गाभण म्हैस आकाशातून कोसळणाऱ्या विजेच्या प्रचंड कडकडाटाच्या धक्क्याने जागेवरच ठार झाली। त्यानंतर याबाबतची माहिती महसूल विभागातील कर्मचारी मिथुन झेंडे आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आली। मिथुन झेंडे यांनी जागेवर येऊन पाहणी करून पंचनाम्याची तयारी केली। पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनीही याची कल्पना देण्यात आली। तोपर्यंत या घटनेची माहिती भोसे जिल्हा परिषद गटाचे सदस्य आणि जिल्हा परिषदेतील भारतीय जनता पक्षाचे गट नेते आशिषदादा जाधव यांना मिळताच त्यांनी स्वतः घटनास्थळी येऊन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना तातडीने सोबत पाचारण करून जागेवर पंचनामा केला आणि पीडित कुटुंबाला शासकीय मदत मिळवून देण्याबरोबरच आपण सर्वजणही त्यांना मदतीचा हातभार लावू असे आवाहन करून तानाजी गणपती यादव यांच्या कुटुंबियांना आश्वस्त केले। दरम्यान या घटनेने तानाजी गणपती यादव यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले असून शासकीय यंत्रणेने तातडीने त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे।